मी दीपक सोनोने, ही माझी इको फ्रेंडली नर्सरी. आपण दरवेळेस वेगवेगळ्या झाडांची इत्थंभूत माहिती घेणार आहोत, जेणेकरून ती कुठल्या भागात लागवड करायची, कशी लागवड करायची आणि त्याच्यापासून मिळणारे फायदे, त्याचा उपयोग काय. तर हे आहे सलई गुगुळ. सलई याचं नाव आहे सलई गुगुळ, बॉटॅनिकल नाव आहे बोस्वेलिया सेराटा. हे झाड आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्वाचं आहे आणि हे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. झाडं ही भरपूर आहेत, पण हे अतिशय दुर्लक्षित झालेला वृक्ष आहे. हा साधारण एक 60-70-80-100 फुटापर्यंत, हा 60-70 फुटापर्यंत चांगला वाढतो. ह्यापासून निघणारा डिंक आयुर्वेदात अतिशय महत्वाचा आहे. सांधेदुखी, गुडघेदुखी, वातविकार, श्वसनाचे आजार ह्याचा सुद्धा डिंक पूर्वी जे यज्ञकर्मामध्ये वापरला जायचा, तो वातावरण शुद्धतेसाठी. श्वसनाचे विकार, तसंच यापासून मिळणारा जो डिंक आहे त्याच्यापासून आपण धूप हा हे करू शकतो. हा याचा डिंक जर कधी म्हणजे हे केला, जाळला, तर हा अँटीबॅक्टेरियल आहे. याच्यापासून मिळणारे फायदे अनेक आहेत. याची सालही उपयोगी आहे, याचे डिंक अतिशय उपयोगी आहे. हा वृक्ष निचरा होणारी जमीन, याच्यावर मधमाशा ह्याच्यात चांगल्या वाढतात. यांच्यावर मधमाशांचं हे आकर्षित होणारं हेही झाड आहे. शेतकरी हे शेताच्या बांधावर लावू शकतात, जेणेकरून त्यांना त्यांचं धूप किंवा डासांसाठी जे आपण आता सध्या मच्छर छाप वगैरे जे वापरतो ते सगळं केमिकल आहे. त्यामुळे हा डिंक ते वापरू शकतात. यांनी ते बांधावर लावावी, जेणेकरून याची जपणूक होईल आणि जे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्याची वाढ होईल.